नमस्कार भक्तांनो. गण गणात बोते हा केवळ 5 अक्षरांचा एक साधा मंत्र नाही, तर साक्षात समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांनी या ब्रह्मांडात प्रज्वलित केलेली सर्वात मोठी आध्यात्मिक ऊर्जा आहे. विचार करा, तुमच्या घरात सतत आजारपण राहते, मानसिक तणाव, भीती, नैराश्य किंवा अस्वस्थता तुम्हाला त्रास देते. कठोर मेहनत करूनही यश मिळत नाहीये, पैशांची बरकत थांबली आहे किंवा घरात सतत कटकटी आणि भांडणे होत आहेत का? जर तुमच्या आयुष्यात अडचणींचे डोंगर उभे राहिले असतील, तर आजच थांबा आणि दररोज तुमच्या घरात या 5 अक्षरी महामंत्राचा 108 वेळा जप करायला सुरुवात करा. पण तुम्हाला माहीत आहे का, गण गणात बोते या 5 अक्षरांमध्ये या संपूर्ण ब्रह्मांडाचे कोणते गूढ रहस्य दडले आहे? जेव्हा तुम्ही रोज सकाळी किंवा संध्याकाळी 108 वेळा या मंत्राचा जप करता, तेव्हा तुमच्या घरातील वास्तुदोषांवर आणि नकारात्मक ऊर्जेवर नेमका काय परिणाम होतो? विज्ञानाने आणि अध्यात्माने या मंत्राच्या ध्वनिलहरींबद्दल असा कोणता धक्कादायक दावा केला आहे? आणि शेगावच्या माऊलींनी भक्तांना हाच मंत्र का दिला? या मंत्राचा जप करण्याची योग्य वेळ, योग्य पद्धत आणि तो करताना कोणती एक सर्वात मोठी चूक कधीच करू नये. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण श्री गजानन विजय ग्रंथातील पुरावे, संतांचे अनुभव आणि विज्ञानाच्या आधारे या 5 अक्षरी मंत्राचा रोज 108 वेळा जप करण्याचे 8 अलौकिक आणि अद्भुत फायदे सविस्तर जाणून घेणार आहोत. जर तुम्हाला माऊलींच्या वरदहस्त तुमच्या डोक्यावर अखंड हवा असेल, तर आजचा हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. आजचा हा इतिहास आणि हे ज्ञान तुमच्या आयुष्याला एक वेगळ्याच आध्यात्मिक उंचीवर घेऊन जाईल. भक्तांनो, शेगाव दरबार या आपल्या लाडक्या वाहिनीवर तुम्हा सर्व गजानन भक्तांचे मनपूर्वक स्वागत. ही घटना आहे 23 फेब्रुवारी 1878ची, जेव्हा शेगावच्या पावनभूमीत समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांचे प्रगटीकरण झाले. महाराज जेव्हा अवधूत रूपात शेगावात आले, तेव्हा त्यांच्या पवित्र मुखातून अखंड शब्दाचा एकच लयीत गजर सुरू होता. गण गणात बोते, गण गणात बोते. लोकांना सुरुवातीला वाटले की हा कोणी वेडा माणूस आहे, जो काहीतरी पुटपुटत आहे. पण ज्या ज्ञानी भक्तांनी या मंत्राचा सखोल अर्थ समजून घेतला, त्यांच्या लक्षात आले की हा कोणताही साधा शब्द नसून हा साक्षात ऋग्वेदातील तत्वज्ञान सांगणारा ब्रह्ममंत्र आहे. हा साक्षात ऋग्वेदातील तत्वज्ञान सांगणारा ब्रह्ममंत्र आहे. संत श्री गजानन महाराजांनी आपल्या संपूर्ण हयातीत कोणतेही मोठे ग्रंथ लिहिले नाहीत, कोणतीही लांबलचक भाषणे किंवा प्रवचने दिली नाहीत. त्यांनी जगाला फक्त एकच मंत्र दिला, गण गणात बोते. कारण या एकाच मंत्रात विश्वातील सर्व वेद, पुराणे, उपनिषदे आणि मंत्रांचे सार सामावले आहे. अनेक भक्तांच्या मनात हा प्रश्न येतो की गण गणात बोते या अक्षरांचा खरा अर्थ काय आहे? श्री गजानन विजय ग्रंथातील दाखल्यानुसार आणि आध्यात्मिक संतांच्या अभ्यासानुसार या 5 अक्षरांचा अर्थ अत्यंत अथांग आहे. पहिला गण म्हणजे जीव, आत्मा, माणूस, आपल्या शरीरात राहणारा आत्मा. दुसरा गण म्हणजे शिव, परमात्मा, ईश्वर, या विश्वाला चालवणारी परमशक्ती. तिसरा गण म्हणजे गणात, म्हणजे या संपूर्ण सृष्टीत किंवा ब्रह्मांडात. आणि बोते म्हणजे मोजणे, अनुभवणे किंवा एकरूप होणे. म्हणजेच सोप्या भाषेत सांगायचे तर हा जीव आणि तो शिव हे दोन वेगळे नाहीत, तर तो परमात्मा या ब्रह्मांडातील प्रत्येक जीवात व्यापून राहिला आहे आणि मी त्या परमात्म्याशी एकरूप होत आहे. हा साक्षात अद्वैत सिद्धांताचा महामंत्र आहे. जेव्हा तुम्ही या मंत्राचा जप करता,
तेव्हा तुम्ही स्वतःला त्या ईश्वरी शक्तीशी थेट जोडून घेता. भक्तांनो, शास्त्रानुसार 108 ही संख्या ब्रह्मांडाची मुख्य संख्या मानली जाते. आपल्या शरीरातील 108 मुख्य नाड्या आणि आकाशातील नक्षत्रांच्या चरणांशी या संख्येचा थेट संबंध आहे. जेव्हा तुम्ही रोज 108 वेळा गण गण गणात बोते जप करता, तेव्हा खालील 8 अद्भुत चमत्कार घडतात. ज्या घरात रोज 108 वेळा या मंत्राचा जप होतो किंवा मोठ्या आवाजात हा मंत्र उच्चारला जातो, तिथे एक अत्यंत शक्तिशाली पॉझिटिव्ह ऑरा तयार होतो. घरातील क्लेश, वास्तुदोष, वाईट नजर आणि नकारात्मक लहरी आपोआप जळून भस्म होतात. आजच्या काळात मानवी मनाला लागलेली सर्वात मोठी कीड म्हणजे मानसिक ताण, भीती आणि अस्वस्थता. विज्ञानाने हे मान्य केले आहे की या 5 अक्षरांच्या उच्चाराने मेंदूतील अल्फा लहरी सक्रिय होतात. यामुळे मन शांत होते, निद्रानाशाचा त्रास दूर होतो आणि प्रचंड आत्मबल मिळते. महाराजांचे नाव हे साक्षात संजीवनी आहे. ज्या घरात रोगराई आहे किंवा कोणी व्यक्ती सतत आजारी पडत असेल, त्यांनी रोज महाराजांच्या फोटोसमोर बसून या मंत्राचा 108 वेळा जप करून तांब्याभर पाण्याला मंत्रोच्चारित करून ते पाणी रुग्णाला प्यायला द्यावे. याने आजारात आश्चर्यचकित आराम मिळतो. बऱ्याचदा घरात विनाकारण एकमेकांवर चिडचिड होते. नवरा बायकोमध्ये वाद होतात. जेव्हा घरातील वातावरण प्रसन्न नसते, तेव्हा लक्ष्मी रुसून जाते. पण या महामंत्राच्या जपाने घरातील सर्व सदस्यांचे विचार शुद्ध होतात आणि कुटुंबात प्रेमाचे व आनंदाचे वातावरण निर्माण होते. गण या शब्दात साक्षात श्री गणपती बाप्पा आणि माता लक्ष्मीची कृपा दडली आहे. रोज 108 वेळा जप केल्याने अडकलेले पैसे मार्गस्थ होतात, व्यापारात किंवा नोकरीत यश मिळते आणि घरात अन्नाची व धान्याची कधीही कमतरता भासत नाही. जर घरातील लहान मुले अभ्यासात मागे असतील, त्यांचे मन चंचल असेल, तर त्यांना रोज सकाळी 11 वेळा किंवा 21 वेळा हा मंत्र म्हणायला लावावा. यामुळे स्मरणशक्ती प्रचंड वाढते आणि मुलांवर आध्यात्मिक संस्कार घडतात. आयुष्यात अचानक येणारी संकटे, अपघात किंवा शत्रूंच्या त्रासापासून हा मंत्र भक्ताचे संरक्षण कवच बनून रक्षण करतो. जेव्हा भक्त मनापासून हा जप करतो, तेव्हा शेगावची माऊली त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते. ज्यांना अध्यात्मात पुढे जायचे आहे, ध्यान करायचे आहे, त्यांच्यासाठी हा मंत्र म्हणजे गुरुमंत्र आहे. या जपाने कुंडलिनी शक्ती आणि चक्र जागृत होण्यास मदत होते. भक्तांनो, कोणत्याही मंत्राचे पूर्ण फळ मिळण्यासाठी तो योग्य नियमाने करणे गरजेचे असते. जप कसा करावा हे जाणून घ्या. सकाळी ब्रह्ममुहूर्तावर म्हणजेच सकाळी 4 ते 6 किंवा संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी दीप प्रज्वलनाची वेळ हा जप करणे अत्यंत लाभदायक मानले जाते. घरच्या पूजाघरात गजानन महाराजांच्या प्रतिमेसमोर बसावे. खाली बसताना आसन, कंबळ किंवा सुती वस्त्र नक्की घ्यावे. थेट जमिनीवर जप करू नये. जप करण्यासाठी तुळशीची माळ किंवा रुद्राक्षाची माळ सर्वोत्तम मानली जाते. माळ नसेल तर तुम्ही बोटांवर मोजून किंवा डिजिटल काउंटरवर वापरूनही 108 वेळा जप करू शकता. मंत्राचा उच्चार अतिशय स्पष्ट असावा. घाईघाईत जप उरकण्यापेक्षा प्रत्येक शब्दाचा उच्चार मनात साठवत भावपूर्ण रीतीने जप करावा. अनेक भक्त जप करतात पण त्यांना फळ मिळत नाही. त्याचे मुख्य कारण म्हणजे जपाच्या वेळी होणारी एक मोठी चूक. ही चूक म्हणजे अशुद्ध मनाने आणि दिखाव्यासाठी जप करणे. जप करताना मनात कोणाबद्दलही मत्सर, द्वेष किंवा कपट ठेवू नका. तसेच जप करताना मध्येच कोणाशीही बोलू नका किंवा मोबाईल पाहू नका. जर जपाच्या मध्ये बोलावे लागले तर हात पाय धुवून पुन्हा 1 वेळा
आचमन करून जप पूर्ण करावा. भक्तांनो, समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज हे आज देहाने आपल्यात नसले